तर नमस्कार सर्वांना, जय शिवराय, जय शंभूराज. व्हिडिओमध्ये स्वागत तुमचं. आणि हे बघा, रात्रीचं एवढी रात्र आहे, एवढी रात्र झाली की पहाटेच्या 3 वाजलेत. 3 वाजता आमचं काय काम चालू आहे बघा. शेवगा लागला होता. आदल्या दिवशी डीपीतली फ्यूज गेल्यामुळं आमची काय मोटर चालू झाली नव्हती आणि बी पिटाळून वाळून जातील म्हणून आमचं रात्रीचं दुसऱ्या दिवशीचं काम आहे बघा हे. आता हे ठिबक बसना झालं आहे. एवढं आबदतोय आम्ही की काही सांगायचं कामच नाही. आणि एवढी रात्र झाली आहे, भीती तर लय वाटते. त्याच्यात एकच फोन, दुसऱ्या फोनची घरीसुद्धा लाईटीची कंडिशन बेकार आहे. सगळी वायर बियर तुटली होती. लय प्रयत्न केलं, त्यानंतर लक्षात आलं की बाबा हे काय बसणार नाही, लयच फुटलं. म्हणून हे एक पानानं कट केलं आणि त्यात हे घालायला चालू केलं. हे घातल्यानंतरच जॉईंट केल्यानंतरच व्यवस्थित पाणी पडणार होतं, सगळ्याला ठिबकला व्यवस्थित पोचणार होतं. ते लक्षात आल्यानंतर हे काय जायना, बसना पाण्याचं आणि ह्याचं काय ॲडजस्ट होईना. म्हणून मी इकडं खालच्या बाजूला आले आणि त्यातच झाला फोन सरळ आडवा. व्हिडिओ शूट करायचा ते उभाच झाला. असू द्या म्हणलं, कसं तर एका हाताने फोन धरला आणि एका हाताने शूट चालू केलं. आणि हे बघा, असं ढिल्लं केलं. त्यांनी मला ढिल्लं करायला सांगितलं होतं. तुम्ही बघितलंच होतं मागच्या लॉंग व्हिडिओमध्ये की आम्ही अशा काट्या रवल्या होत्या, म्हणजे पायपात तंगवल्या की व्यवस्थित पाणी पडल आणि लूज सोडले की कुठं तर पिचकून पुढं पाणी पार्सल होणार नाही. तर इकडं असा गोंधळा पडला आहे बघा. लय अपदा चालली आहे आमची. सगळा अंधारच दिसतं का तुम्हाला? सगळा अंधारच आहे. आणि इकडं बघा, एवढं पाणी साठलं इकडं पिचकाऱ्या पडून ते काय सांगू नका. लय अपदा आहे इकडं. आणि रात्रीचं इंदारचं सगळ्यांना वाटतं तुम्ही काय काम करत नाही असं. रात्री पण डोळ्याला झोप नसते आणि दिवसभर पण शेतात काम करावं लागतं. तर असं कोणी समजू नका की खरंच तुला काम नाही आहे का. कामं भरपूर असतात, पण प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअरच करावी असं मला योग्य वाटत नाही. पण तुम्ही सगळेजण प्रश्न विचारता ना मला, म्हणून मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. मला म्हणजे असं नाही की काही गोष्टी अशा असतात की आपण सांगू शकत नाही. काही गोष्टी अशा असतात की सांगितलं तर चालतं. आणि इथं मी एकटीच नाही, सोबत मिस्टरसुद्धा आहेत. कारण एकट्याने काहीच होत नसतं, सगळं सोबतच करावं लागतं. मग नका आम्ही सगळी पाईप बसवली आणि जी गळत होती ती पाईप ओढून घेतली पूर्णपणे. आणि पाणी व्यवस्थित ते बोकडाचं घाण, ती काय म्हणतात की नळी असते का नाही, ती कशी स्वच्छ धुवून करते ती ना, तसं वढून मग तसं पाईप वढून स्वच्छ केली. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच